नमस्कार, मी भाग्यश्री पाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आपल्या सगळ्यांसाठी मार्केटसाठी एक चांगली बातमी चार्ट्स घेऊन आलेत असं म्हणायला पाहिजे। मी बिझनेस स्टँडर्डमध्ये वाचलं की 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या दिशेने क्रॉस करत आहे। म्हणजेच 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज जास्त आहे आणि 200 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज कमी आहे। 50 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे 24,073। 200 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज आहे 24,071। तर कमी दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज जास्त दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला खालून वरच्या दिशेने क्रॉस करत आहे। म्हणजेच 50 दिवसाचा ॲव्हरेज 200 दिवसाच्या लाईनला वरच्या दिशेने क्रॉस करता येईल, याला आपण म्हणतो गोल्डन क्रॉस। असा गोल्डन क्रॉस आत्तापर्यंत 6 वेळेला तरी झाला आहे। म्हणजे मी जेवढ्या कालावधीमध्ये मार्केट करते आहे तेवढ्या कालावधीमध्ये हा गोल्डन क्रॉस काय दर्शवतो तर मीडियम टर्मसाठी म्हणजेच 6 ते 8 महिन्यामध्ये साधारण 10% ते 15% मार्केटमध्ये रॅली येते। 1 जून 2023ला असा गोल्डन क्रॉस झाला होता, तर त्यावेळेला 42% रॅली आली होती। 18,500 वरनं 26,277 एवढं मार्केट झालं होतं आणि हे 27 सप्टेंबर 2024ला एवढं मार्केट झालं होतं। म्हणजे हा कालावधी मात्र मोठा आहे। 1 जून 2023 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये 18,500 वरनं 26,277 एवढं जाऊ द्या, पण आपण एवढं याच्यावरनं पकडूया की मीडियम टर्म म्हणजे 6 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये निफ्टी चांगलं, निफ्टीमध्ये तेजी येईल, निफ्टी चांगलाच आहे। आता तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू नका, मग मॅडम कुठले शेअर वाढतील, मग तुमचा विचार काय आहे, मग मी कधी घेऊ? तुम्ही वाचा, तुम्ही अभ्यास करा, त्याच्याशिवाय काहीही साध्य होणार नाही। कुणी माझ्या तोंडामध्ये घास आणून टाकेल म्हणून तोंड उघडं करून बसून राहिलं तर दिवसभर तोंड उघडंच ठेवावं लागेल। फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे काल 1,076 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,566 कोटीची। REC ही 1.55 लाख कोटी नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सद्वारा उभे करणार आहे। फोर्स मोटर डोमेस्टिक सेल्स 24.5% वाढले, ते 3,002 युनिट झाले। टोटल सेल्स 19.4% वाढले, ते 3,088 युनिट झाले। तर निर्यात कमी झाली 52%, निर्यात फक्त 86 युनिट झाले। डायमंड पॉवर प्रमोटर OFSमधून 5.98% स्टेक विकणार आहे। त्याची फ्लोअर प्राईस 95 रुपये आहे आणि 11% डिस्काउंटवर हे शेअर विकले जातील। HAL LCA Mark 2 एअरक्राफ्टच्या इंजिनसाठी GE बरोबर ते बोलणी करत आहेत। होनासा
फ्युजन कॉस्मॅटिक्स आणि जस्ट फॉर किड्स सर्व्हिसेस याच्या मर्जरला NCLTने संमती दिली आहे. सॅन्सेरा एअरबस डिफेन्सकडून 160 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. एन्व्हायरो EIE रिन्युएबल्सचं त्याने ॲक्विजिशन पूर्ण केलं आहे. संगम दमेश ॲपरल बरोबर त्यांनी गुंतवणुकीसाठी बोलणी केली आहे. पॉवर ग्रीड MFL पॉवर ट्रान्समिशन त्यांनी ॲक्वायर केलं 8.53 कोटीला. एस्कॉट्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट सेगमेंटसाठी BLX 75 लॉन्च केलं. वारी याचे प्रमोटर्स 1.15% स्टेक विकणार आहेत, पण मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग नॉर्म्स जे आहेत त्या नॉर्म्सचं पालन करण्यासाठी, म्हणजे शेअर होल्डिंग 75% मॅक्झिमम प्रमोटरकडे असू शकतं. त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला ते कमी करावं लागतं. या नियमाचं पालन करण्यासाठी 1.15% स्टेक ते काढणार आहेत. न्यू जेन $2.5 बिलियन ची सप्लाय ऑर्डर त्यांना मिळाली आहे. मास्टेक एनवायसेस कुवेत WLL ही कंपनी आणि मास्टेकचा आर्म बंद होईल. ग्लँड फार्मा सेसेस्कीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 11 त्रुटी फ्रान्सच्या रेग्युलेटरनी दाखवल्या. CESC एनव्हिजन एनर्जी बरोबर 1 गिगावॅट टर्बाईन जनरेटरसाठी करार केला. डेक्कन गोल्ड जोनागिरी गोल्ड प्रोजेक्टला आंध्र प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्डाची मंजुरी मिळाली. अमेरिकेमध्ये जो आर्थिक गोष्टींचा डेटा येतो, इकॉनॉमिक डेटा, तो चांगला येत नाही आहे. प्रायव्हेट सेक्टरचं हायरिंग जे आहे त्याच्यामध्ये स्लो डाऊन आला आहे. प्रायव्हेट सेक्टर म्हणत आहे की टॅरिफचं काय होतं आहे हे कळतच नाही आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग करता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही हायरिंग करत नाही आहे. ओपेक देशांनी उत्पादन वाढवावं असं सौदी अरबचं म्हणणं आहे, कारण कितीही जरी क्रूडचा दर कमी झाला तरी सौदी अरब त्याही वेळेला टिकून राहू शकतो. आज डॉलर इंडेक्स 98.70, बॉन्ड यील्ड 4.34 आणि क्रूड 64.84 या लेव्हलला आला. आता आपण कोणते शेअर मंदीत कोणते तेजीत राहतील ते बघूया. आधी तेजीतले पाहू. मदरसन वायरिंग, एक्साईड, डाबर, JSW एनर्जी, आरती इंडस्ट्री, ॲस्ट्रल, फोर्स मोटर, BEL, होनासा, NTPC ग्रीन, भारती एअरटेल, ग्रीव्ज कॉटन, इंडिजील, REC, कंटेनर कॉर्पोरेशन, डॉक्टर रेड्डीज, SBI कार्ड, झोमॅटो, स्विगी, कारण झेप्टोचा जो IPO येणार होता तो कॅन्सल झाल्यानंतर या दोन्हीमध्ये काल तेजी दिसली. ट्रेंट, ज्युपिटर वॅगन, पिलानी इन्व्हेस्टमेंट, फोर्टिस हेल्थकेअर, IRFC, जिलेट, मेट्रोपोलिस, लालपाथ लॅब,
टाटा पॉवर, ITC हॉटेल यानी गेला तो ब्रँड युरा हा आईस्क्रीमचा ब्रँड लॉन्च केला आहे म्हणून, इंडिगो, लॉरेस लॅब, टाटा केमिकल्स, AIA, न्यूजेन, वेल्स्पन, तानला, ABSL, AMC म्हणजे आदित्य बिर्ला, बाबर लॉरी, अमर राजा बॅटरी आणि वेल्स्पन लिव्हिंग, आणि मंदीमध्ये IEX, केन्स एनर्जी, ग्लॅंड फार्मा, इन्फोसिस, मोतीलाल ओसवाल. मी तुम्हाला जो गोल्डन क्रॉस सांगितला त्यांनी ज्यांचे शेअर अडकलेत, निघत नाही आहेत, त्यांना एक 7-8 महिन्यांनी निघतील अशी एक आशा निर्माण होईल. त्यांच्यासाठी मीडियम टर्ममध्ये आशादायी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी 6 वेळेला जेव्हा जेव्हा गोल्डन क्रॉस ओव्हर झाला होता आणि त्यावेळेला मार्केट किती वाढलं होतं हे आता तुम्ही शोधून काढा. हे तुम्हाला दिलेलं काम आहे आणि त्याप्रमाणे किती कालावधीमध्ये ते मार्केट वाढलं होतं हे पण शोधा, म्हणजे तुम्हाला आनंद होईल. 9:15 वाजता काय होत आहे ते बघूया. नमस्ते.